प्रेक्षकांनो, ठरलं तर मग आणि लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा महा एपिसोडचा दुसरा भाग तुम्ही ऐकत आहात 9 फेब्रुवारीचा। तर पहिल्या भागात तुम्ही पाहिलं सायली तिथे पोहोचली आहे आणि संगीत समारोह चालू झालाय। पूर्णाजी आणि कल्पनाताई सायली आणि तन्वीकडे बघून म्हणत असतात, काय गोड आहे नाही तन्वी आणि अर्जुनची जोडी। मग कल्पनाताई म्हणतात, दृष्ट काढेल मी दोघांची। आणि एक्झॅक्टली पार्थ आणि नंदिनीच्या आया पण हेच बोलत असतात। तर पार्थ आणि नंदिनी सुद्धा तिथे संगीत सोहळ्यामध्ये हजर आहेत। आता इथे अनाउन्समेंट होतीये, अश्विन, युग आणि आरुषी तिघे जण अँकरिंग करताय आणि संगीत समारोहाचा सगळ्यात सुरुवातीचा डान्स जयदीप आणि गौरीचा दाखवलाय। अतिशय सुंदर आणि अप्रतिम डान्स आहे आणि प्रेक्षकांनो, कोणी कोणत्या गाण्यावर डान्स केला हे मी तुम्हाला सांगेल, पण डान्स कसा केला यासाठी तुम्हाला हा महा एपिसोड बघावाच लागणार आहे। तर आता जयदीप आणि गौरीने देखा जो तुझे यार दिल में बजी गिटार या गाण्यावरती जयदीप आणि गौरीचा डान्स झालाय। सगळेजण त्यांच्या परफॉर्मन्सवर टाळ्या वाजवतात। आता परफॉर्मन्स झाल्यानंतर जयदीप आणि गौरी अर्जुन आणि तन्वीला भेटायला आले। तर गौरी या दोघांना अभिनंदन देते, जयदीप सुद्धा अभिनंदन करतो आणि दोघेही जण प्रेमाबद्दल 2 शब्द सांगतात। अर्जुनला म्हणतात, खरंच नशिबवान असतात ते लोक ज्यांना खरं प्रेम मिळतं वगैरे वगैरे। तर आता अर्जुनच्या डोक्यामध्ये फक्त सायलीच आहे। आता सायली म्हणतो, खरं तर तुम्ही दोघं नशिबवान आहात, तुम्ही दोघं एकमेकांवर प्रेम करतात म्हणून तुम्ही सोबत आहात। आता हे अर्जुनचं वाक्य जयदीपला खटकतं। आता तो अर्जुनकडे बघायला लागतो आणि तन्वीला जास्ती खटकतं। आता तन्वी लगेच अर्जुनकडनं सावरून बोलते, ॲक्च्युली अर्जुन जरा असंच जनरल बोलतोय, तुम्ही जास्ती मनावर घेऊ नका हां अर्जुनचं। जयदीप म्हणतो, अर्जुन काळजी करू नकोस, तुझं खरं प्रेम तुझ्याकडे नक्की येईल, असं तो बोलता बोलता बोलतो। मग अर्जुन म्हणतो, आय विश खरंच माझं खरं प्रेम माझ्याकडे यावं। मग आता असं बोलल्यानंतर तन्वी पुन्हा त्याचा हात धरते आणि म्हणते, मीच आहे ना अर्जुनचं खरं प्रेम आणि आता आम्ही दोघं एकमेकांच्या सोबत आहोत। प्रिया जेव्हा असं बोलत असते ना प्रेक्षकांनो, तेव्हा या जयदीप गौरीला खूप खटकत असतं तिचं बोलणं। प्रेक्षकांनो, तुम्ही इमॅजिन करू शकता आजचा 3 तासाचा भाग आहे, प्रत्येक गाण्याचे 10-10 मिनिटं, थरार रंगवण्याचे प्रत्येक काहीसे मिनिटं, असं करून हा अख्खा महा एपिसोड त्यांनी दाखवलाय। आणि हे सगळं सांगण्यासाठी ना बाप रे बाप एवढी मेहनत लागली आहे की तुम्हाला काय सांगू। म्हणजे आजचा माझा अर्धा दिवस गेलाय या सगळ्या एपिसोड बघण्यामध्ये। तुम्हा सगळ्यांसाठी काय पण प्रेक्षकांनो, तर तुम्हा सगळ्यांना हा रिव्ह्यू नक्कीच आवडेल अशी अपेक्षा करते। माझ्या या एफर्टसाठी नक्की लाईक करा। आता अर्जुन आणि तन्वीचं असं बोलणं झाल्यावर ही गौरी म्हणते, जयदीप मला भूक लागली, आपण काही खाऊयात का? तन्वी म्हणते, हो हो खाऊन या हं। मग आता जयदीप गौरी तिथून निघून जातात। अर्जुन तन्वीचा हात झटकतो, तो तिथे आहे पण अपसेंट माइंडेड आहे अर्जुन। तर आता कुसुम हे सगळं बघतीये, सायलीला काही झालं तरी अर्जुनपर्यंत पोहोचायचंय। सायली विचार करते, आता काय करू मी, कसं पोहोचू अर्जुन सरांपर्यंत। आता ती ठरवते की अर्जुनला चिठ्ठी लिहायची आणि डायरेक्ट त्याच्या हातात जाऊन द्यायची। आता सायलीने तिथे असलेल्या टिश्यू पेपरवर चिठ्ठी लिहिली आहे की अर्जुन सर, मी या संगीत समारंभामध्ये उपस्थित आहे आणि मला तुम्हाला भेटायचंय, आपल्याला कुठल्या ना कुठल्या माध्यमातून भेटायलाच हवे आणि काही झालं तरी आज आपली भेट व्हायलाच हवी, असं म्हणून तिने तुमचीच सायली आणि खाली आय लव्ह यू असं टिश्यू पेपरवर लिहिलंय। आता सायली ती चिठ्ठी देण्यासाठी म्हणून अर्जुनकडे जाते। कुसुमला ती खुणवते की बघ आता कुसुमताई मी काय करते। आता कुसुमही तिकडनं सायलीला खुणवते। सायलीने आता सरबताचे ग्लास घेतलेत आणि त्या ग्लासच्या खाली तो टिश्यू पेपर ठेवलाय, जेणेकरून ती स्वतः अर्जुनच्या हातात तो टिश्यू पेपर देईल। पण सगळं सहजासहजी झालं तर ती मालिका कुठली तर झालं असं। आता या रम्याने ठरवलंय की नंदिनीला त्रास देण्यासाठी काहीतरी उद्योग करायचा, म्हणून तिने खाज येण्यासाठी काहीतरी पावडर असते ना, तर ती पावडर एका टिश्यू पेपरवर टाकली आहे आणि आता तिला नंदिनीच्या अंगावरती अशी भिरकवायची असते। पण बघा काय घडलंय, आता सायली तिकडनं ती चिठ्ठी घेऊन आली आहे, सरबताचे ग्लास घेऊन आली आहे। रम्या नंदिनीच्या मागे तो टिश्यू पेपर टाकायचा प्रयत्न करत असते आणि ती तो टाकते सुद्धा आणि तेव्हा सायली तिथे येते आणि रम्याचा धक्का लागतो सायलीला। त्यामुळे सायलीच्या जवळ असलेलं सगळं सरबत अर्जुनच्या समोरच पडतं। ॲक्च्युली अर्जुनला खटकतं बरं का की कदाचित हे कोणी ओळखीचं आहे का, पण तरी सुद्धा अर्जुन इथे ॲब्सेंट माइंडेड दाखवलं। आता रम्या सायलीवर ओरडते, काय हे तुला नीट बघून चालता येत नाहीये का? आता त्यांना माहिती नाहीये बरं का ही सायली आहे, ते तिथे असणारी एक सर्व्हिस देणारी मुलगी आहे असंच ते समजताय, कारण सायलीच्या चेहऱ्यावर मास्क आहे। आता सायलीने तरी सुद्धा हिम्मत करून म्हणजे हे सगळं होत असताना अर्जुनच्या बाजूलाच तो टिश्यू पेपर ठेवलाय, पण नेमकी त्याच्या बाजूला प्रिया बसलेली आहे। आता प्रिया तो टिश्यू पेपर तिची लिपस्टिक ठीक करण्यासाठी घेते आणि फेकून देते बोळा करून। हे बघितल्यावर सायलीला फार वाईट वाटतं।
सायली नाराज होते. आत्ताही तिचा निरोप अर्जुनपर्यंत पोहोचला नाहीये. एवढं समोरासमोर जाऊन सुद्धा काय उपयोग झाला. बिचारी सायली. आता तिथे जाते ती आणि कुसुमला झालेली हकीकत सांगते. आणि कुसुम म्हणते, आता ग काय करणार आहे सायली, कशी पोहोचशील अर्जुनपर्यंत. सायली आता विचार करते, काहीतरी धाडस करायला हवं कुसुमताई. मग आता बघा, इथे सागर आणि मुक्ता आलेत पार्थ नंदिनीला भेटायला. आता म्हणजे प्रत्येक मालिकेतले कलाकार आलेले दाखवलेत त्यांनी. तुमचा जास्ती वेळ घालवणार नाही प्रेक्षकांनो मी, पण तरी सुद्धा तुम्हाला डिटेल कळेल असंच तुम्हाला हा रिव्ह्यू मी देते. सागर आणि मुक्ता दोघेजण त्यांना अरेंज मॅरेज आणि लव्ह मॅरेज याबद्दल कन्सेप्ट समजवत असतात. बोलता बोलता सागर जरा पार्थची गंमत करतो आणि म्हणतो, नंदिनी ताई तुम्हाला माहिती आहे का, आमच्या पार्थचं ना एका मुलीवर खूप प्रेम होतं कॉलेजमध्ये असताना, पण ती मुलगी ना पार्थला आवडत होती, पण त्या मुलीला पार्थ आवडत नव्हता, कारण पार्थला दाढी नव्हती ना. आता मुक्ता म्हणते, काय हे दाढी तर आहे. मग आता सागर म्हणतो, अगं आता आहे मुक्ता, तेव्हा नव्हती. मग मुक्ता म्हणते, हे बघा सागर चिडवू नका हं, बघा नंदिनी किती अपसेट झाली आहे. मग आता सागर म्हणतो, अहो गंमत केली. मग तेवढ्यात तिथे अश्विन आणि युग दोघेजण सागर मुक्ताचं नाव अनाऊन्स करतात परफॉर्मन्ससाठी. आणि सागर आणि मुक्ताचा कोळी गाण्यावरती सुंदर असा परफॉर्मन्स झाला. तर बघा, या डान्सला सुद्धा 10 मिनिटं लागले. मग आता या वसुआत्याने पुन्हा एकदा रम्याला ओरडलंय आणि अलर्ट केलंय की तुला सांगितलं ना, नंदिनीपासून लांब राहा, तुला जे हवंय ते तुला मिळेल, फक्त मी जे सांगते ना तसंच कर रम्या, आणि शांत बस, काही आगाऊपणा करू नकोस. इकडे ही तन्वी मुद्दाम अर्जुनशी खेटत असते तेव्हा अर्जुन तिच्यावर चिडतो, लांब राहा माझ्यापासून तन्वी, मला तुझ्याबद्दल काही वाटत नाहीये. आता सायली हे सगळं बघते. आता इथे ना सगळ्या वडिलांची भेट त्यांनी दाखवली आहे. पार्थचे वडील प्रियाच्या वडिलांना म्हणजे रविराजांना भेटलेत. आता रविराजांना ते विचारतात, काय रविराज, झालं की नाही तुझ्या मनासारखं एकदाचं. रविराज म्हणतात, अरे मनासारखं म्हणून नाही, पण कसं आहे रे, मुलीची काळजी वाटतेच ना. मग नंदिनीची आई समजवते, कशाला काळजी करता भाऊजी, अहो तुमची मुलगी तुमच्याच बायकोच्या माहेरी चालली आहे ना. मग आता या नंदिनीच्या सासूबाई पण भाऊ खून म्हणतात, हो ना खरंच, आई वडिलांना काळजी वाटतेच शेवटी मुलांची. एक छोटंसं त्यांचं मीटिंग दाखवली आहे. आता सायली ठरवते काहीतरी करून धाडस करायचं आणि अर्जुनपर्यंत पोहोचायचं. आता तिने प्लेटमध्ये एक नाश्ता घेतलाय आणि तो अर्जुनच्या खोलीत घेऊन जाणार असते. तेवढ्यात तिला अश्विन आणि प्रतापराव क्रॉस होतात. आता ही सायली घाबरते, तिला असं वाटतं अश्विन ओळखेल तिला. मग आता ते दोघेजण हिला कॉफी मागतात. एक सर्व्हिस मुलगी आहे असंच ते तिला समजताय. मग आता कुसुम तिकडनं सावरते हे सगळं प्रकरण आणि त्यांना आवाज देते, सर सर कॉफी चाहिए ना, इधर मिलेगी. आणि सायली बरोबर तिथून निसटून जाते आणि अश्विन प्रतापराव समोर येतात. आता इथे बघा, प्रिया आणि अस्मिता दोघी चर्चा करताय. अस्मिता म्हणते, काय मस्त रंगला नाही तुझा संगीत सोहळा. ए तन्वी, मज्जा आली, तू काही म्हणा. मग आता प्रिया म्हणते, अस्मिता सगळं काही ठीक आहे ग, पण अर्जुन बघ ना कसा आहे, म्हणजे असं तोंड बारीक करून बसलाय जसं काही कोणी मेलंय, त्याचा मूड ठीकच होत नाहीये ग. मग आता अस्मिता म्हणते, असं आहे का, हे बघ मी करवली आहे आणि माझा मान आहे, मी बघतेच आता अर्जुन माझं कसं ऐकत नाही ते. आता अस्मिता जास्तीच डेअरिंग करून अर्जुनला समजून सांगायला जाते बरं का. आता हा थरार सुद्धा त्यांनी रंगवलाय आणि इतका रंगवलाय प्रेक्षकांनो की विचारू नका. तुम्हाला असं वाटेल की अनघाताईचा रिव्ह्यू बेस्ट आहे. पुढे बघा काय झालंय. आता या दोघी जणी अर्जुनला समजवायला म्हणून त्याच्या खोलीत चालल्या आहेत. तिकडनं सायली त्याच्या खोलीच्या समोर गेली आहे. म्हणजे ऑलमोस्ट त्यांनी 15 मिनिटं सायली अर्जुनच्या खोली समोर जाते, इतका वेळ घालवलाय. आता अर्जुन इतका खुश होतो, त्याला पण फील होत असतं आतनं की सायली येते आणि नेमकी तिथे अस्मिता टपकते आणि सायलीला म्हणते, ए काय ग, तू हे खायला घेऊन आली आहेस ना, आणि इकडे मला भूक लागली आहे. असं म्हणून अस्मिता तिच्या जवळचं ते रगडा पॅटीस घेते आणि मग सायली घाबरते कारण तिला समोर यायचं नसतं ना. आता अस्मिता तिला म्हणते, दिलंयस ना रगडा पॅटीस, चल जा इथून. आता जेव्हा अर्जुन दरवाजा उघडतो तोपर्यंत सायली निघून गेलेली असते. मग आता अस्मिता म्हणते, काय रे अर्जुन, तुला कसं कळलं आम्ही आलोय. आता लगेच प्रिया म्हणते, अर्जुनला कळणारच ना मी जवळपास आहे म्हणून. मग अस्मिता म्हणते, अरे अर्जुन काय एवढा अपसेट आहेस तू, अरे आज तुझं लग्न आहे, आता आज संगीत समारोह होतोय, तू असं तोंड पाडून काय बसलाय जसं काही कोणी मेलंय, तू प्लीज जरा आनंदी राहा ना. असं काय करतो रे अर्जुन, मी करवली आहे ना तुझी, या लग्नामध्ये आनंदाने सहभागी हो आणि जे झालं ते विसरून जा ना. आता अस्मिता असं बोलते तेव्हा अर्जुन फटकन दरवाजा लावून घेतो. मग अस्मिता म्हणते, अरे असा काय हा. प्रिया म्हणते, जाऊ दे ग, आता मी लग्न करून येणार आहे ना तुमच्या घरी, आय मीन टू से आपल्या घरी, मग बघ सगळं कसं बदलतं ते. अस्मिता म्हणते, हो खरंय, तू लग्न करून आलीस ना की अर्जुन आपोआप बदलेल बघ. तू रगडा पॅटीस खाणार आहेस का तन्वी. मग तन्वी म्हणते, नको नको तू खा, पोटभर खा हं. अस्मिता दोन्ही प्लेट घेऊन खाली गेली आहे. आता प्रियाला सगळं खटकतंय बरं का, जे काही होतंय ते बरोबर होत नाहीये म्हणून. आता पार्थ आणि जीवाचं सीन त्यांनी दाखवलाय.
प्रेक्षकांनो, हा एपिसोड त्यांनी चांगला दाखवलाय यात शंका नाही, पण खूप लांबवलाय. तर पुढे बघा काय झालंय. जीवा आता या पार्थला म्हणतो, काय रे दादा, ब्रोच माझ्यासाठी आणलायस, दे ना मला. कुठे लावू रे, केस तर मला नाहीये, शर्टला लावू का? पार्थ म्हणतो, वेडायस का जीवा, अरे नंदिनीसाठी आणलाय. असं बोलून तो लाजतो गोड. मग जीवा म्हणतो, अरे भाई व्हेरी गुड, गिफ्ट वगैरे आणलायस वहिनीसाठी, पण या ब्रोचला ना 2 पाय आणले असते ना तर बरं झालं असतं. पार्थ म्हणतो, काय बोलतोयस तू जीवा? मग जीवा म्हणतो, नाहीतर काय, कारण तू स्वतःहून काही देणार नाहीस आणि हा ब्रोच का स्वतःच्या पायाने जाणार नाहीये नंदिनी वहिनीकडे, तू जा रे बाबा, स्वतः जाऊन दे डेअरिंग करून. असं म्हणून जीवा त्याला ढकलतो नंदिनीच्या खोलीत आणि म्हणतो, कसा सगळं मलाच शिकवावं लागणार आहे याला. पार्थ आता नंदिनीच्या खोलीत आलाय तेव्हा नंदिनी ऑकवर्ड होऊन जरा लाजते. पार्थ म्हणतो, तुम्हाला प्रॉमिस केलं होतं ना मी तुमच्यासाठी गिफ्ट आणेल, हे घ्या. तर पार्थने अतिशय सुंदर ब्रोच आणलेला आहे केसांचा. नंदिनी तो बघते आणि आश्चर्यचकित होते. आता पार्थ म्हणतो, मी देऊ का माझ्या हाताने लावून? आणि पार्थ नंदिनीला तो ब्रोच लावण्यासाठी मदत करत असतो. या दोघांची जोडी म्हणजे रेणुका शहाणे म्हणजे हम आपके कौन मधली नाही का जोडी, अगदी तशीच वाटते प्रेक्षकांनो. आता या आयांची एक भेट दाखवली आहे त्यांनी. या सगळ्या आया भावूक झालेल्या असतात, विशेषतः नंदिनीची आई. पण हा सीन स्किप करू नका, मस्त दाखवलाय. आता या पार्थच्या आई पण भावूक होतात. नंदिनीची आई सांगत असते नंदिनीच्या लहानपणाच्या आठवणी, तिचे भातुकलीचे खेळ, आता सगळं आम्ही आठवणीत म्हणजे मिस करणार. पार्थची आई म्हणते, खरंय तुमचं, पण काळजी करू नका, नंदिनी माझ्या मुलीसारखी आहे. खरं तर मुलाची आई म्हणून मी या भावना समजू शकेल की नाही माहीत नाही, पण हो, जेव्हा माझं लग्न झालं ना तेव्हा माझ्या आईला काय वाटलं असेल ते कळतंय मला. मग आता या सांगतात, हो ना, नंदिनी आता घरी नाही, म्हणजे तिच्यासाठी मला जे पाहिजे ते करता येणार नाही. आल्याचा चहा, तिला ज्या ज्या वस्तू आवडतात ना त्या वस्तू त्या इथे सांगतात. मग या पार्थच्या आई म्हणतात, कशाला काळजी करताय, तिची सासू आहे ना, तिला जे हवं ते मी करून देईल. पण प्रतिमा त्या एकदम काहीतरी वेगळंच बोलतात इथे. पार्थची आई सहज बोलून जाते, योग्य जोडी जुळली ना तर सगळं नीट होऊन जातं. मग प्रतिमा त्या एकदम म्हणतात, खरंय तुमचं, योग्य जोडी जुळली नाही ना तर जास्ती काळजी वाटते. आता त्या जेव्हा असं बोलतात तेव्हा त्या अर्जुनकडे बघतात. मग कल्पनाताई घाबरतात. प्रतिमा त्या म्हणतात की म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं, जशी तुमच्या मनात काळजी आहे तशी माझ्या मनात असणारच ना. प्रतिमा त्या तन्वीकडे बघत असतात. तन्वी मेकअपमध्येच रमलेली असते. मग कल्पनाताई म्हणतात, अगं प्रतिमा, तुझी तन्वी सासरी जास्ती रमते, माझ्या अर्जुनची आणि तिची जोडी मेड फॉर इच अदर आहे. आता प्रतिमा त्याला त्यांच्या उत्तरावर समाधान मानावं लागतं, हे खरं आहे. पण सगळ्यात शेवटी प्रतिमा आत्याच सायलीकडे बघून खूप रडतात प्रेक्षकांनो, कारण ना इथून पुढचे सगळे सीन जबरदस्त आहे, त्यामुळे थोडासाही व्हिडिओ स्किप करू नका. पुढे बघा, आता हा पार्थ नंदिनीला सुंदर असं ते ब्रोच लावून देत असतो. आता या आयांची भेट झाली आहे. तर आता नंदिनी आणि पाळचा सीन दाखवलाय. जीवा तिथे येतो आणि म्हणतो, अरे अरे अरे, मी काही बघितलं नाही. दोघे जण खूप घाबरून जातात जीवा तिथे आल्यामुळे. दोघांची धांदल उडते. खूप लाजाळू कपल आहेत हे. जीवा म्हणतो, अरे यार दादा, तुला बोलवायला आलो होतो मी, पण टेन्शन नको घेऊ, प्रेमात पडलं की होतच असं. पार्थ म्हणतो, जीवा तू इथे काय करतोयस? जीवा म्हणतो, अरे भाई, तुला बोलवायला आलो होतो, लाजू नकोस यार, छान दिसताय तुम्ही दोघं जण सोबत. खरं सांगू का दादा, आपण ज्याच्या प्रेमात पडतो ना त्याच्या सगळ्या गोष्टी आपल्याला आवडायला लागतात. आता तेवढ्यात तिथे काव्य आली आहे आणि जीवाचं लक्ष जातं काव्याकडे, पण नंदिनी आणि पार्थचं काही लक्ष जात नाही. तर जीवा इथून पुढे प्रेमामध्ये पडलेल्या व्यक्ती काय काय करतात हे सगळं बोलतो, पण ते काव्याकडे बघू. जीवा म्हणत असतो, हे असंच होतं, जेव्हा आपली आवडती व्यक्ती आपल्या समोर असते तेव्हा सगळं जग आउट ऑफ फोकस होऊन जातं आणि ती व्यक्ती जेव्हा डोळे मोठे करते ना तेव्हा खूप प्रेम येतं तिच्यावरती आणि आपल्याला तिचाच चेहरा दिसतो. जेव्हा ती रुसली तेव्हा तिचे गाल रसगुल्ल्यासारखे फुगतात. आता हे सगळं जीवा काव्याकडे बघून बघून बोलत असतो आणि म्हणत असतो, असं रुसलं ना आपलं आवडतं व्यक्ती की डोळे मोठे होतात. आता हा पार्थ घाबरतो आणि म्हणतो, कोणाशी बोलतोयस तू जीवा? आता पार्थ जेव्हा वाकून बघतो तेव्हा काव्या लपते आणि विचार करते, हा जीवा पण ना माझे गाल काय रसगुल्ल्यासारखे आहेत का? थांब आता दाखवतेस त्याला. मग आता हा जीवा म्हणतो पार्थला की दादा चल, सगळे वाट बघतात बाहेर. मग आता पुन्हा एकदा तन्वी आणि रम्या भेटल्यात. आता तन्वी रम्याला पुन्हा एक नवीन प्लॅन सांगते नंदिनीला त्रास देण्यासाठी. तर पुढे बघा काय घडलंय. आता रम्या म्हणते, मी असं काहीतरी करू का जेणेकरून नंदिनीला लाज वाटली पाहिजे तिथे यायची. असं काय 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 प्लॅनिंग दाखवतायत ते प्रेक्षकांनो यांचं. तर या दोघींचे प्लॅनिंग प्लॉटिंग झाल्यानंतर इथे मोठ्या माणसाचे परफॉर्मन्स दाखवलेत. म्हणजे आता पार्थच्या आई वडिलांचं गाणं दाखवलंय, त्यांनी नृत्य दाखवलंय जे अतिशय सुंदर आहे. अगं हेमा माझ्या प्रेमा, त्या गाण्यावरती हे थिरकलेत. त्यानंतर काव्या, आरुषी सगळेजण मस्त टाळ्या वाजवत आहेत. नंतर कल्पनाताई आणि प्रतापराव यांचा परफॉर्मन्स दाखवलाय. या दोघांनी सुद्धा
अतिशय सुरेख डान्स केलाय आणि यांचा डान्स खूप छान झालाय बरं का प्रेक्षकांना. वाटलं नव्हतं कल्पनाताई एवढ्या सुंदर परफॉर्मन्स देतील, पण अप्रतिम परफॉर्मन्स दिलाय. हृदय वसंत फुलताना या गाण्यावरती हे सगळे जण थिरकलेत, कल्पनाताई आणि प्रतापराव. तर आता पूर्णाजीने खूप आनंदाने टाळ्या वाजवल्यात, कारण त्यांना त्यांच्या लेवक सुनेचं खूप कौतुक वाटतंय. तर पुढे बघा, कपल म्हणजे जोड्यांचे रॅपिड राऊंड त्यांनी खेळलेत. म्हणजे कोणाला काय आवडतं नवरा बायकोमध्ये ते प्रश्न अश्विन विचारतोय समोरच्या कपलला. आता सायली नेमकी अर्जुन जवळ असते आणि हा खेळ सुरू होतो असं त्यांनी दाखवलंय. आता इथे काय दाखवलं त्यांनी प्रेक्षकांनो, अश्विन काही प्रश्न विचारतो की तुमच्या जोडीदाराचा आवडता रंग कुठला, आवडतं ठिकाण कुठलं. तर आता अर्जुनने मात्र प्रत्येक प्रश्न पार्थकडे पास केला, म्हणजे त्याला इंटरेस्टच नाहीये हा गेम खेळण्यात असं त्यांनी दाखवलंय. आणि तन्वीचे सगळे उत्तर चुकलेत. अर्जुनचा आवडता रंग ती लाल सांगते, पण अर्जुनचा ऍक्च्युली आवडता रंग काळा असतो, म्हणजे पार्थचा पण तोच आहे, असं त्यांनी बरंच रंगवलाय हा खेळ. पण तेव्हा सायली ते सगळे उत्तर देत असते. आता अर्जुनची आवडती जागा कुठली आहे, मग आता सायली तिकडनं उत्तर देत असते माथेरान, पण ही सगळी उत्तरं ती तोंडातल्या तोंडात देते बरं का. आणि तिचं उत्तर नंदिनी आणि रम्याने ऐकलंय. आता तन्वी जे जे उत्तरं देत असते ते चुकतच असतात. मग आता अश्विन अर्जुनकडे प्रश्न विचारायला जातो, तेव्हा अर्जुन म्हणतो मला काही प्रश्न म्हणजे विचारू नकोस, सगळे प्रश्न पार्थला विचार. आता अर्जुनसाठी जे जे प्रश्न असतात ते सगळे पार्थलाही विचारण्यात येतात आणि मग सायली एक एक प्रश्नाचं उत्तर देते आणि गोड लाजत असते. आता हे सगळं चालू असताना रम्या विचार करत असते की पार्थला फक्त मीच ओळखते, पण तसं नाहीये. नंदिनीने पार्थच्या आवडीनिवडीचे सगळे उत्तर बरोबर दिलेत. तर पुढे बघा काय घडलंय. अश्विनने एक एक प्रश्न विचारल्यानंतर नंदिनीने सगळे उत्तर करेक्ट दिलेत. अश्विन म्हणतो अरे यार तुमच्या जोडीचं काय करू मी, किती परफेक्ट ओळखता तुम्ही एकमेकांना. आणि मध्ये मध्ये तो अर्जुनला आग्रह करत असतो, अरे दादा एखाद्या प्रश्नाचं तरी उत्तर दे, पण अर्जुन फक्त पास पास म्हणत असतो. आता नंदिनीला तहान लागते, तेव्हा ती सरबत पिण्यासाठी म्हणून तिथे जाते आणि सायलीचं उत्तर ऐकते. आणि आता नंदिनीला खटकतं की मी या मुलीला ओळखते, पण नंदिनी तिथे ओळख दाखवत नाही सायलीला. सायली आता घाबरते, नंदिनीने तिला ओळखलं की काय असं तिला वाटतं, पण तरी सुद्धा सायली तिथून निघून जाते. आता पुन्हा एकदा तन्वीचं उत्तर चुकतं. अश्विन खूप 2-3च प्रश्न विचारतो तो, तुमचं आवडतं ठिकाण कोणतं, तुम्हाला कुठला पदार्थ आवडतो. तर अर्जुनचा आवडता पदार्थ तन्वी सांगते त्याला मॅगी पिझ्झा आवडतं, पण आता सायली बरोबर ओळखते की त्याला मेथीचे पराठे आणि रव्याची खीर आवडते आणि ते उत्तर बरोबर असतं, पण तन्वीचे सगळे उत्तरं चुकतात. आता तन्वी अर्जुनकडे रागाने बघत असते, कारण अर्जुन एकाही प्रश्नाची उत्तरं देत नाहीये. अश्विन त्याला 2दा-3दा म्हणतो दादा दे ना रे उत्तर, पण मग आता ते सगळं सावरून घेतो तो आणि म्हणतो हरकत नाहीये. आता सगळ्या प्रश्नांची उत्तरं नंदिनी आणि पार्थने बरोबर दिली आहेत. आता शेवटचं उत्तर असतं कुठली जागा आहे आवडीची, तेव्हा सायली पटकन बोलते माथेरान आणि ते उत्तर रम्याने ऐकलंय सायलीचं आणि ती आता ते सगळं प्रियाला सांगते बरं का. पुढे बघा काय घडलंय. हा रॅपिड राऊंड झालाय ऑलमोस्ट. आता सगळेजण टाळ्या वाजवतायत या कपलसाठी. प्रेक्षकांनो टीव्हीवर नक्की बघा आणि तुम्हाला माझ्या आवाजात आवडला असेल तर प्लीज लाईक आणि कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता कुसुम सायलीला म्हणत असते आता काय ग करशील तू सायली, पण आता बघा प्रेक्षकांनो हा सगळ्यात बेस्ट सीन आहे आजच्या हा एपिसोड मधला. पूर्णाजी सगळ्यांची नजर चुकवून गुलाबजामुन खाण्यासाठी म्हणून तिथे आल्यात. आता नेमकी तिथे कुसुम आणि सायली असतात. गुलाबजामुन घेण्यासाठी पूर्णाजी हळूच म्हणतात ए मेरे को एक गुलाबजामुन दो. आता सायलीला कळतंय पूर्णाजीला गुलाबजामुन खायचा आहे, ती देते बरं का बाउलमध्ये एक गुलाबजामुन. पूर्णाजी खूप एक्सायटेड असतात गुलाबजामुन खाण्यासाठी आणि चोरून चोरून खातायत त्या. सायली गुलाबजामुन देते, पूर्णाजी खात असताना सायली त्यांच्याकडे बघतच असते आणि सायली खूप भावूक होते, तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलंय. आता आपली आजी असं म्हणून ती फील करतीये. मग आता पूर्णाजी तो गुलाबजामुन अख्खा खातात आणि मग पुन्हा म्हणतात चलो चलो एक और दो मेरे को गुलाबजामुन. आता सायली म्हणते नाही पूर्णा असं म्हणते आणि एकदम स्वतःला रोखते. आता पूर्णाजींना खटकतं, त्या म्हणतात काय अरे नाही क्या नाही, ये सब गुलाबजामुन हम पावणे के लिए है ना. मग सायली म्हणते नाही हो मॅडम आणखीन एक नाही देऊ शकत. पूर्णाजी म्हणतात अरे नाही देऊ शकत म्हणजे आम पाहुणे आहे ना, आम्हाला नाही देणार तर मग कोणाला देणार. मग सायली म्हणते नाही नाही ते त्रास होऊ शकतो ना तुम्हाला गुलाबजामुन खाल्ल्यावर, नाही म्हणजे जास्ती गोड खाल्ल्यावर त्रास होतो ना पाहुण्यांना, म्हणून आमच्या सरांनी सांगितलंय कमी कमी गुलाबजामुन द्या. मग पूर्णाजी म्हणतात मला काही त्रास वगैरे होत नाही, माझी शुगर कंट्रोल मध्ये, मला गोड खायला आवडतं ग, बाई दे ना पटकन, नाही तर माझी सून येईल ग, ती कटकट करेल ना माझ्याशी, दे पटकन मला गुलाबजामुन. आता सायली म्हणते देईल देईल, एका अटीवर दिला तुम्हाला गुलाबजामुन. आता पूर्णाजी म्हणतात कसली अट तुझी. मग सायली म्हणते आशीर्वाद द्यावा लागेल. पूर्णाजी म्हणतात चल दिला. आता सायली म्हणते असं नाही काही आणि असं म्हणून ती आता समोरून येते बरं का
आणि पूर्णाजीच्या पाया पडते. आता एवढा सुंदर आणि सुरेख प्रेक्षकांनो, मी खरं सांगू, अख्खा महा एपिसोड बाजूला आणि हा सीन एका बाजूला, अप्रतिम सीन आहे प्रेक्षकांनो, अप्रतिम. आता सायली जेव्हा नमस्कार करते ना पूर्णाजीला, तिच्या डोळ्यातनं अश्रूच्या धारा वाहतात आणि ते अश्रू पूर्णाजीच्या पायावर पडतात. पूर्णाजींना एकदम असं कसं तरी होतं आणि काहीतरी फील होतं त्यांना. काय फील होतंय ते त्यांना कळत नाहीये, पण त्या खूप अगदी इमोशनल झाल्यात. काय ऍक्टिंग केली आहे प्रेक्षकांनो, पूर्णाजी नंबर 1. आता त्या सायलीला आशीर्वाद देतात, आयुष्यमान भव, तुझ्या मनासारखं सगळं हो. आता सायलीची आणि त्यांची नजरेला नजर होते. आता त्या सायलीबाई आपल्या घाबरल्यात. मग लगेच कुसुम त्यांना डायव्हर्ट करत म्हणते, आजी तुमको गुलाबजामुन चाहिए ना, ये लो. आता पूर्णाजी पुन्हा एकदा गुलाबजामुन घेतात, पण इकडे तिकडे बघतात कुठे गेली ती मुलगी आणि कुसुमला म्हणतात थँक्यू आणि गुलाबजामुन खाऊन पुन्हा संगीत सोहळ्यामध्ये येऊन बसतात. किती भारी होता की नाही हा सीन, जबरदस्त. तर पुढे बघा, चैतन्य, काव्या आणि हा जीवा या तिघांचा परफॉर्मन्स दाखवलाय. 2 गाण्यावरती हे सगळे थिरकलेत. म्हणजे कुठलं तरी गाणं एक शॉक लागेल आणि आलिया वरात दारात ते एक गाणं आहे. 2 गाणे या तिघांवरती परफॉर्म केलेत. आता नंदिनी विचार करते की मगाशी मी जिला बघितलं ती सायलीच होती का, आणि नेमकी सायली तिथे आलीये तिला सर्व करण्यासाठी. आता सायली तिला सर्व करून जात असते तेव्हा नंदिनी म्हणते, अशी का जातेस परक्यासारखी निघून, बोलणार नाहीस का मैत्रिणीशी. आता ती सायलीच्या चेहऱ्यावरचा मास्क बाजूला करते आणि तिने सायलीला ओळखलंय हे मात्र तितकंच खरं आहे. आता बघा दोघी मैत्रिणींचं छान बोलणं होतं. नंदिनी म्हणते, सायली अगं काय हे, तू या केटरिंगच्या बिझनेसमध्ये, अगं तू इथे काय करतेस अशी. मग सायली म्हणते, बरं झालं नंदिनी, नशीब तू ओळखलंस मला, बाहेर कोणी ओळखलं असतं ना तर प्रॉब्लेम झाला असता. मग नंदिनी म्हणते, अगं पण काय चाललंय काय तुझं, अर्जुनचं तुझं लग्न आणि आता या प्रियाचं, अगं मला काही कळतच नाहीये. मग सायली म्हणते, अगं तुला काय सांगू मी नंदिनी, अगं मागच्या वेळेला आपलं बोलणं झालं तेव्हा मी सुभेदारांच्या घरी सुखात होते आणि आता मात्र सगळं होत्याचं नव्हतं झालं. आता सगळा प्रकार सायलीने तिला ऐकवलाय, ते आपल्याला ऐकवलेलं नाहीये. नंदिनी म्हणते, अगं आता तू तुझ्याच नवऱ्याशी धाडस केलंय का लग्न करायचं. सायली म्हणते, काय करू नंदिनी, माझ्याकडे पर्याय नाहीये. मग आता सायली पुढे सांगते की अगं माझ्या आणि यांच्या कॉन्ट्रॅक्ट पेपरचा वापर करून प्रियाने आमचा घटस्फोट घडवायचा प्रयत्न केलाय. अगं तिचं समजलं ग, नाही म्हणजे ती आमचं काहीच बिघडू शकत नाही हे तितकंच खरं आहे. मग नंदिनी म्हणते, हो ती खरंच तुझं बिघडू शकणार नाही आणि सायली तुला जी मदत लागली ना ती मी करायला तयार आहे, आम्ही सगळे तुझ्या पाठीशी उभे आहोत. मग सायली म्हणते, हो नक्कीच. आणि नंदिनी, पार्थ आणि तुझ्या मधला जिव्हाळा अतिशय सुंदर आहे, हे खूप महत्वाचं असतं. जोडीमध्ये प्रेम असणं खूप महत्वाचं असतं. तुम्हा दोघांना तुमच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा. बरं मी आता निघते, उगाच कोणी बघितलं मला तर प्रॉब्लेम होईल, असं म्हणून सायली तिथून निघून जाते. तर आता प्रेक्षकांनो, सगळ्यात शेवटचं म्हणजे आता पुढचा परफॉर्मन्स दाखवलाय त्यांनी. आता आरुषी, युग, अश्विन या तिघांचा परफॉर्मन्स दाखवलाय त्यांनी. या तिघांनी पण घुमा, नाच ग घुमा या गाण्यावरती डान्स केलाय आणि त्यानंतर गोलमाल मधलं एक गाणं आहे त्या गाण्यावरही हे थिरकलेत. खूप छान वाटले प्रेक्षकांनो, सगळेच कलाकार कमाले बाबा यांच्या एफर्टची. मी आज महा एपिसोड सांगता दमून गेलेत प्रेक्षकांनो. आता या पुढचा जो पार्ट असणार आहे ना, तो या महा एपिसोड मधला सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. म्हणजे नंदिनीने सायलीची कशी मदत केली ते पूर्ण बघा आणि काय काय घडलंय. आवडेल तुम्हाला पुढचा भाग बघायला. हा भाग कसा वाटला सांगा. आणि प्रेक्षकांनो, खूप मोठा भाग आहे त्यामुळे सांगायला वेळ लागतोय. आणि थँक्यू सो मच, तुम्ही सगळेजण वाट बघता. महा एपिसोडचा 3रा भाग घेऊन लगेचच हजर होते. तोपर्यंत हा भाग कसा वाटला नक्की सांगा. भेटूयात 3ऱ्या भागात. धन्यवाद.